नमस्कार. ठरलं तर मग ह्या मालिकेत आपण पाहत आहोत. इथे बाबूला आणल्यानंतर कुठे ठेवायचा विचार चालू असतो. त्यावेळेला अर्जुन सांगतो, मी सगळी सोय लावली आहे माझ्या ऑफिसच्या बाहेर जी रूम आहे तिच्यामध्ये आपण स्टोर रूमजवळ ठेवायचं. ठरल्याप्रमाणे बाबूला आणलं जातं. आता बाबू सगळी माहिती त्या दिवशीची जितकी आठवेल तितकी सांगण्याचा प्रयत्न करू लागतो. तर महिपतने त्या दिवशी काय काय सांगितलं, काय काय बोलले, त्याच्यासोबत कोणता व्यक्ती होता, ते सगळं काही तो हळूहळू एक एक पान उलगडून सांगू लागतो. आणि ते सगळेजण नीट व्यवस्थित ऐकत असतात. तेव्हा त्यांना लक्षात येतं की त्यांच्याच घरातला फॅमिली मेंबर हा आपल्या प्रतिमा त्या आणि तिच्या नवऱ्याच्या जीवावर उठलेला आहे. पण आता फॅमिली मेंबर कोण असणार? 4 तर व्यक्ती आहे. मग आता उरले सुमन आणि तिचा नवरा नागराज. इकडे नागराज आणि महिपतमध्ये चांगलीच भांडणं ही प्रियाने लावलेली आहे. प्रियाने सांगितलं की मला साक्षी जिवंत आहे हे नागराजने सांगितलं. आता महिपतला त्या गोष्टीचा राग की तू एवढं मोठं सत्य का सांगितलं, तर तो सांगतो मी सांगितलंच नाही. मग दोघांमध्ये तिथे वाद निर्माण होतो. खरं तर आता नागराज इतका संतापतो, मला म्हणे आता या सगळ्या गोष्टींचा फारच राग येत आहे आणि आता मला या गोष्टीला संपवायचे. माझ्या मनात जर आलं मी तुला मारून टाकेल आणि तुझ्यासोबत ते रहस्य निघून जाईल, असं त्याचा विचार आहे. आता हिने पाठलाग केलेला असतो आणि महिपत आणि नागराज हे दोघंही तिला सोबत दिसतात. आता ती पळत पळत सगळी स्टोरी सायली आणि अर्जुनला सांगण्यासाठी आलेली असते. ती दम टाकत आलेली असते. तिला पाणी देतात अर्जुन. आता सायलीला आणि अर्जुनला ती सांगू लागते की हे महिपत आणि नागराज अजूनही एकत्र आहे. महिपतला नागराजनेच किडनॅप करून ठेवलं आहे आणि त्या दिवशीचं जे ॲक्सिडेंट प्रकरण झालं आहे त्याच्यामध्येही ह्याच दोघांचा हात आहे. म्हणजे माझा नवरा नागराज याने सुपारी महिपतला दिली, ही गोष्ट मी आता ठामपणे सांगू शकते. त्यातच दरवाजाचा आवाज खडखडण्याचा येतो. तिला मारण्यासाठी नागराज तिथे आलेला असतो. आता ती घाबरलेली आहे. सायली आणि अर्जुन आता सुमन काकूला कसं वाचवू शकतील हे सगळं पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटू. धन्यवाद.